मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय. अगं मग करायची की दुसऱ्या सोबत. तुम्हाला माहितीये का मला किती लांबून लांबून स्थळ यायची. हा लांबून येणारच, जवळच्यांना माहित आहे तू किती भांडखोर आहेस. मला असं कमून वाटतंय सासरवाडीमध्ये माझी जरा इज्जत कमी झाली म्हणून. तुमची इज्जत कमी झाली नाही, तुम्हाला इज्जतच नाही. तू त्या तुमच्या इज्जतीवर. सासूबाई सासूबाई माझ्या मुठीत का आहे? माझं पोरग. ऐक ना, तू जर माझं एक काम केलं का तुला मी 1,00,000 रुपये देतो. आय्यो खरंच? थांबा थांबा, एकच मिनिटात मी आले. ग मम्मा ते म्हणले तर की माझं एक काम केलं ना तर मी तुला 1,00,000 रुपये देईन म्हणून. आधी त्यांना विचार काम काय ती. हो बरोबर विचारते, थांब. काय काम आहे हो नेमकं? मला 3,00,000 रुपये पाहिजेत. जावाई तुम्हाला खायला काय बनवायचं? काय काय ऑप्शन आहे खायला? राईस, चावल आणि भात यातलं काय करू लवकर पटकीने सांगा. पुन्हा म्हणताना विचारलं ना. राईस, चावल, भात. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत एका पोरीला सुद्धा देता आले. एवढा अवघड आहे का तो प्रश्न? मला विचार, मी सांगून राहते. तुझा फोन नंबर सांग. मला असं कमून वाटतंय सासरवाडीमध्ये माझी जरा इज्जत कमी झाली म्हणून. तुमची इज्जत कमी झाली नाही, तुम्हाला इज्जतच नाही. तू त्या तुमच्या इज्जतीवर. मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय. अगं मग करायची की दुसऱ्या सोबत. तुम्हाला माहितीये का मला किती लांबून लांबून स्थळ यायची. हा लांबून येणारच, जवळच्यांना माहित आहे तू किती भांडखोर आहेस. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत एका पोरीला सुद्धा देता आले. एवढा अवघड आहे का तो प्रश्न? मला विचार, मी सांगून राहते. तुझा फोन नंबर सांग. जावाई तुम्हाला खायला काय बनवायचं? काय काय ऑप्शन आहे खायला? राईस, चावल आणि भात यातलं काय करू लवकर पटकीने सांगा. पुन्हा म्हणताना विचारलं ना. राईस, चावल, भात. ऐक ना, तू जर माझं एक काम केलं का तुला मी 1,00,000 रुपये देतो. आय्यो खरंच? थांबा थांबा, एकच मिनिटात मी आले. ग मम्मा ते म्हणले तर की माझं एक काम केलं ना तर मी तुला 1,00,000 रुपये देईन म्हणून. आधी त्यांना विचार काम काय ती. हो बरोबर विचारते, थांब. काय काम आहे हो नेमकं? मला 3,00,000 रुपये पाहिजेत. बायका मोठ्यातली मोठी गोष्ट विसरतील, पण शेजारी दिलेले भांडे कधीच विसरत नाहीत. होय ग, मी जरा गोव्याला जाऊन येतो मित्रांसंग. कुठं जायचं नाही घरातनं. 2 दिवसात माघारी येणार आहे. जायचं नाही म्हणजे जायचं नाही. कुणाचा फोन आलाय बघू, स्पीकरवर टाका. हॅलो. ए ऋषा भावा, जाऊन या तुमची तुम्ही. का रे? अरे माझी बायको काय सोडणं झाल्या बाबा, जाऊन या तुमची तुम्ही. तुझी बायको लय भारी आहे लागा. तुझ्यासारखी बायको मी आहे, नशीबच पाहिजे लागा. जाऊन या तुमची तुम्ही. बरोबर. ओ जाऊन या तुम्ही गोव्याला, जाऊन या. अगं काय? नाही नाही जावा जावा, काय नाही जावा. हॅलो सुशा. बोल तू ऋषा. अरे आपला प्लॅन सक्सेस झाला. आता तू तुझ्या बायको पशी जा, मी बोलतो. बरोबर, थांब थांब. आई आपल्या बाबाचं नाव बाबू आहे काय? तुझ्या बाबाचं नाव बाबू नाही ग माय, राहुल आहे. पण तू असं का विचारलेस? मग ती शेजारचे काकू बाबाला बाबू मला लिपस्टिक आणून दे ना असं का म्हणत होती? बायका मोठ्यातली मोठी गोष्ट विसरतील, पण शेजारी दिलेले भांडे कधीच विसरत नाहीत. मामी, तुम्हाला तर दुसरी पोरगी असती एखादी तर माझ्या भावाला दिली असती का हो तुम्ही? म्या माझी दुसरी पोरगी जर असती ना आडात ढकलली असती, पण तुमच्या भावाला नसती दिली. का हो? आमच्या काय खानदानात काय प्रॉब्लेम आहे काय? तुमचं सगळं खानदानच येड आहे. आम्हाला तुम्हाला पोरगी देऊनच पश्चाताप झालाय. आम्ही 3 टाइम आमच्या थोबाडीत हाणून घेतो तर आमचं आम्ही ग बसतो. तुम्हाला काय सांगा आमची हालत आता. मला असं कमून वाटतंय सासरवाडीमध्ये माझी जरा इज्जत कमी झाली म्हणून. तुमची इज्जत कमी झाली नाही, तुम्हाला इज्जतच नाही. तू त्या तुमच्या इज्जतीवर.
मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय. अगं मग करायची की दुसऱ्या सोबत. तुम्हाला माहितीये का मला किती लांबून लांबून स्थळ यायची. हा लांबून येणारच, जवळच्यांना माहित आहे तू किती भांडखोर आहेस. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत एका पोरीला सुद्धा देता आले नाही. एवढा अवघड आहे का तो प्रश्न? मला विचार, मी सांगून राहते. तुझा फोन नंबर सांग. जावाई तुम्हाला खायला काय बनवायचं? काय काय ऑप्शन आहे खायला? राईस, चावल आणि भात यातलं काय करू? लवकर पटकीने सांगा, पुन्हा म्हणताना विचारलं ना. राईस, चावल, भात. ऐक ना, तू जर माझं एक काम केलं का तुला मी 1 लाख रुपये देतो. आय्यो खरंच? थांबा थांबा, एकच मिनिटात मी आले. ग मम्मा ते म्हणले तर की माझं एक काम केलं ना तर मी तुला 1 लाख रुपये देईन म्हणून. आधी त्यांना विचार काम काय आहे ती. हो बरोबर विचारते थांब. काय काम आहे हो नेमकं? मला 3 लाख रुपये पाहिजेत. बायका मोठ्यातली मोठी गोष्ट विसरतील, पण शेजारी दिलेले भांडे कधीच विसरत नाहीत. धरा चहा. अहो तुम्ही श्रीमंत का म्हणून होय ना तू हो की जरा श्रीमंत. माझ्या मैत्रिणीचा नवरा किती श्रीमंत आहे. अगं झाला असतो श्रीमंत, काय अडचण नाही, पण श्रीमंत झाल्यावर तुला माहिती ना किती प्रॉब्लेम येते ती. अगं बाया, श्रीमंत झाल्यावर काय प्रॉब्लेम आहे तर हो आता तुम्ही श्रीमंत हो द्या, काही बी प्रॉब्लेम मी आहे ना, मी सॉल्व करते. अगं श्रीमंत झाल्यावर 2 बायका करावं लागतात, कोणाकोणाला 3-3 असतात, आणि ज्याच्याकडे जास्त पैसा, जे जास्त श्रीमंत त्याला 100 ना 1000% दुसरी बायको असतीच. मग मी करू का दुसरी बायको पुन्हा? मग अयो नग नग, तुम्ही भिकार तोटत बरे, ह्याच्यापेक्षा भिकार तोट हो, मला काही प्रॉब्लेम नाही, पण बिलकुल श्रीमंत व्हायचं नाही. नग नग. अहो आज मी शपथ घेतले, आजपासून मी तुमच्यासोबत अजिबात भांडण करणार नाही. वा 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 देवा, धन्यवाद रे. दिवस कोणीकडे निघाला कोणास ठाऊक. पण मला सांग, शपथ कोणाची घेतलीस? तुमची.